श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 2143व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज फाल्गुन कृष्ण पंचमी, रविवार दिनांक 8 मार्च 2026। गुरुवाणी पुष्प 18 या ग्रंथातील 5वा अध्याय विवाह आणि घटस्फोट या विषयावर आशीर्वाद देताना परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात, स्त्री आणि पुरुष दोघांनाही स्वभावाला मुरड घालता आली पाहिजे। प्रपंचात अनेक चढ उतार येतात, ते एकमेकांच्या सहाय्याने पार करता येतात, मार्ग काढता येतो। पुरुष असो वा स्त्री, एका विशिष्ट वयापर्यंत माणसाला या सर्व गोष्टी सोप्या वाटतात, परंतु जीवनाच्या अंतिम टप्प्यात दोघांनाही एकाकी जीवन जगणे अवघड आहे। एकाकीपणाने मानसिक विकृती येते, स्वभावात चिडचिडेपणा येतो। म्हणून अहंकार सोडा आणि एकमेकांना समजून घ्या। मनुष्य जन्म फार महत्त्वाचा आहे, कारण मनुष्य जन्मातच आपल्या पापांचा, दुष्कृत्यांचा, वाईट विचारांचा भार कमी करून नराचा नारायण होण्याची संधी मिळू शकते। पुन्हा मनुष्य जन्म मिळेल न मिळेल याची खात्री देता येत नाही। जर जीवन जगत असताना चांगले काम केले असेल तर एखाद्या वेळी पुढचा मनुष्य जन्म मिळेलही। लग्न झालेल्या मुलीने आतापर्यंत ज्या स्त्रिया घटस्फोटीत आहेत त्यांचे जीवन जवळून पाहावे। प्रपंच हा प्रारब्धाने होत असतो, परमार्थ मात्र प्रत्यक्ष प्रयत्नाने केला तरच तो यशस्वी होतो। आपण आधीच दुःख सागरात जन्म घेतलेली माणसे आहोत। आपण प्रपंचामध्ये सुखाची किती अपेक्षा करणार, त्यात असे किती सुख मिळणार। प्रपंचामध्ये अनेक गोष्टी आपल्या मनासारख्या घडाव्यात असं आपल्याला वाटत असतं, त्यासाठी आपण प्रयत्न करतो, पण त्या आपल्या इच्छेप्रमाणे होत नाहीत। प्रपंच हा सप्तसुरांच्या पेटीसारखा असतो, त्याच्यामध्ये सा रे ग म प ध नि हे सप्तस्वर असतात, त्यामध्ये मंद्र, मध्य आणि तार अशी सप्तकं असतात। त्यातूनच तुम्हाला सुंदर गाण्याची निर्मिती करावी लागते। तसेच प्रपंचामध्ये एकमेकांना समजून आपल्याला प्रपंच सुखाचा करायचा असतो, म्हणून आपण एकमेकांपासून दूर जाण्याच्या, तोडण्याच्या गोष्टी करू नयेत। एकमेकांशी जुळवून घेऊन आपण प्रपंच थोडा सुखाचा करायचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून आपली कुटुंब संस्था टिकून राहील। कुटुंब संस्थेमुळे सर्वांच्या जीवनाला स्थैर्य प्राप्त होतं। सध्या कुटुंब संस्था खूप विस्कळीत होत चालली आहे, ती टिकून ठेवण्याची जबाबदारी आपलीच आहे। आपण संस्कार ग्रहण करून ती टिकवून ठेवू शकतो, तसे झाले तरच हा धर्म आणि संस्कृती टिकू शकेल। भाग 6 आहे अशाश्वत तरीही। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आशीर्वादात पुढे म्हणतात, या जगात कोणतीही वस्तू चिरंजीव किंवा शाश्वत नाही। सर्व गोष्टी परिवर्तनीय आहेत। सिमेंट कॉन्क्रीटच्या मोठमोठ्या घरांवर काळाचा परिणाम होऊन काही वर्षांनी तीही पडतात। दगडाची घरेसुद्धा काही काळानंतर पडतात। आधुनिक शास्त्राप्रमाणे तसे म्हटले तर लोखंड किती टणक असते, परंतु काळाच्या प्रभावाखाली लोखंडालाही छिद्रे पडतात व लोखंडाच्या आधारे बांधलेली घरे कोसळतात। काही घरांचे आयुष्य 100 वर्षे, 200 वर्षे, 400 वर्षांचे असेल, परंतु त्यानंतर ती घरेही ढासळतात। जर निर्जीवाला संपणे भाग आहेत तर सजीवांच्याही प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहेतच, तो त्या ठराविक मर्यादेपर्यंतच जगणार। या जगात चिरंजीव किंवा शाश्वत कोणीच नाही। मनुष्य हा आपल्या पूर्वकर्माप्रमाणे जन्माला येतो व निसर्ग नियमाप्रमाणे जगत असताना जेव्हा कुठलीही गोष्ट, उदाहरणार्थ खाणे, निद्रा, हिंडणे अति करतो, तेव्हा आपल्या मृत्यूची कारणे तो आपणच शोधतो असे समजावे। जोपर्यंत
मृत्यूची चाहूल लागत नाही तोपर्यंत मनुष्य गमजा करतो. शेवटी या पृथ्वी तलावर जे जे उत्पन्न होते ते सर्व नाश पावते व पुन्हा नव्याने निर्माण होते, परंतु ते संपूर्ण नष्ट कधीच होत नाही. मनुष्य जीवनभर पैशाच्या व नोकरी धंद्याच्या पाठीमागे लागतो. पैसा व प्रतिष्ठा मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतो. कोणी संपत्ती गोळा करण्याच्या मागे लागतो, कोणी सत्ता मिळवण्याच्या मागे लागतो, कोणी संपत्तीत अतिवाढ केल्यानंतर ती सांभाळावी कशी व विल्हेवाट कशी लावावी याची काळजी करतो. मी गेल्यानंतर कोणी काय घ्यायचे, थोरल्याने, धाकट्याने व पत्नीने काय घ्यावे याची पद्धतशीर वाटणी करण्यातच मनुष्याचा जीव अडकतो. स्वतः साठवलेल्या संपत्तीची विल्हेवाट करण्यासाठी मनुष्य मृत्यूपत्र तयार करण्याचा विचार करतो, परंतु थोरल्यास शेती, धाकट्यास घर किंवा पत्नीस रोख पैसे द्यावे किंवा काय द्यावे असे विचार त्याच्या मनात अनेक दिवस चाललेले असतात. तो लवकर निर्णय घेऊ शकत नाही. संपत्तीत अडकलेला जीव बाहेर येत नाही म्हणून तो इतर गोष्टींचा विचारही करू शकत नाही. कधी मित्र, नातेवाईक किंवा पत्नी यांच्याकडून मृत्यूपत्र लवकर तयार करावे असे सुचवले जाते. तेव्हा तो विचारतो की इतकी घाई काय आहे? मी अजून इतका म्हातारा झालो नाही, अजून 70 वर्षांचा तरुण आहे. म्हातारपणी याचा विचार करता येईल असे त्याला वाटते. पण काळ केव्हा घाला घालील हे सांगता येत नाही. हे सर्व आपल्या आवाक्याच्या बाहेरचे आहे. मृत्यूपत्र करायचे तसेच राहते व वडील गेल्यानंतर मुलं विचारतात की आई-वडिलांनी आमच्यासाठी काय केले? एवढ्या खोल्या दिल्या म्हणजे काही विशेष केले नाही. मुलांचे हे उद्गार योग्य नाहीत. या सर्व गोष्टींचा माणसाला जिवंत असताना विचार करता आला पाहिजे, पण मनुष्य तसा विचार करत नाही ही त्याची मोठी चूक आहे. एका व्यक्तीने जीवनामध्ये स्थावर व जंगम संपत्ती गोळा केली. मोठ्या मुलाला हे देणार, मधल्याला ते व धाकट्याला अमुक, पत्नीला तमुक देणार व हे सर्व त्याच्या मृत्यूनंतर त्यांना मिळणार असे तो आपल्या मित्रांना सांगत असे. स्वतः कमवलेल्या संपत्तीचे जिवंतपणे वाटप करण्याचे त्याचे धाडस झाले नाही. हे किती विचित्र म्हणावं. दिव्याने एकदा काजळी धरली की नंतर प्रकाश पडत नाही, तसेच मनातला हुरूप संपला की माणूस जवळजवळ संपलाच असे समजावे. नंतरच्या जगण्याला काही अर्थ नसतो. एकदा निधन झाले की सर्वच संपते. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता या अध्यायाच्या पुढील भागासाठी. श्री गुरुदेव दत्त.